नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 6व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपल्या प्रकरणाचं नाव आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. कंपोजिशन म्हणजे संघटन आणि मॅटर म्हणजे द्रव्य. मागील इयत्तांमध्ये आपण द्रव्याच्या विविध अवस्था आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे. त्यावर आधारित थोडी उजळणी आपण करूया. कॅन यू टेल मी द व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर? Correct. Solid, liquid and gaseous. These are the three states of matter. What is the difference in ice, water and steam? Yes, ice is solid in state, water is liquid in state and steam is gaseous in state. What are the smallest particles of matter called? Correct. The smallest particles of matter are called as atoms. So, in this chapter, we are going to study about composition of matter. Carry out this activity. ही जी कृती दिलेली आहे ही करून पहा. यामध्ये काय दिलेलं आहे? एक प्लास्टिक बॉटल घ्यायची आहे. या प्लास्टिक बॉटलच्या झाकण काढून त्या ठिकाणी रबरी फुगा बसवायचा. रबरी फुग्याला एक दोरा बांधायचा आणि अशा पद्धतीने तो दोरा बाहेर आपल्याला पकडता येईल या पद्धतीने त्याला ठेवायचा. या प्लास्टिक बॉटलला हा फुगा लावण्याच्या आधी त्यामध्ये काही मोहरीच्या बिया टाकायच्या. मोहरी त्यामध्ये टाकायची बॉटलमध्ये आणि अशा पद्धतीने ती तयार करायची. नंतर अशा पद्धतीने उलट्या बाजूला धरून तो जो रबरी पडदा तुम्ही तयार केलेला आहे त्याला या दोऱ्याच्या साहाय्याने वर खाली हलवलं म्हणजे मोहरीच्या बियांची हालचाल या बरणीमध्ये होत असलेली आपल्याला दिसते. मग तुम्ही जर त्यांना हळू हलवलं, हा जो पडदा आहे हा हळूहळू हलवला तर ते जे व्हायब्रेशन आहेत ते कमी होतात आणि त्यामुळे काही ठराविकच ठिकाणी आपल्याला ते मोहरीचे दाणे वरती उडलेले दिसतात किंवा त्यांच्यामध्ये थोडासा गॅप निर्माण झालेला दिसतो. नंतर जर तुम्ही मॉडरेट फोर्स लावला आणि हे हलवलं, मध्यम पद्धतीने जर त्याला थोड्या जोरात असं हलवलं तर हे एकमेकांपासून आणखी थोडे दूर दूर उडतात. नंतर जर तुम्ही विगरसली म्हणजे एकदम वेगाने या पद्धतीने त्यांना हलवलं तर हे मोहरीचे दाणे संपूर्ण बरणीमध्ये पसरलेले आणि एकमेकांपासून जास्त दूर असे विखुरलेले आपल्याला दिसतात. आता या तीनही कृतींमधून तुम्हाला काय अभ्यासायला मिळतं? In this experiment, we give energy less or more to the mustard seeds by pulling the diaphragm up and down, making them move differently. The particles in the solid, liquid and gaseous states of matter have movements somewhat similar to this. So, from this diagram or from this figure, you can get clear idea about the internal structure of particles in solids, liquid and gaseous state. In solid, the internal particles distance is very less. The particles are very close to each other and so the intermolecular forces in between the particles are very greater, and so solids have a typical shape, definite shape and definite volume, and also they have high density and they शो नॉन कॉम्प्रेसिबिलिटी. सहजपणे ते दाबले जात नाही किंवा कॉम्प्रेस होत नाहीत. कारण काय, त्यांचे जे पार्टिकल्स आहेत हे कसे आहेत? एकमेकांच्या जवळ आहेत. अत्यंत जवळ असल्यामुळे या कणांमध्ये असलेलं अंतर हे अत्यंत कमी आहे. अंतर कमी असल्यामुळे त्या कणांनी एकमेकांना अत्यंत जास्त आकर्षण बलाच्या साहाय्याने एकमेकांना हे कण धरून ठेवतात आणि त्यामुळे स्नायूंना विशिष्ट असा आकार प्राप्त होतो. आणि स्नायू जे आहेत हे विशिष्ट असा आकार दर्शवतात. त्यांना जास्त प्रकारची घनता किंवा त्यांची घनताही जास्त असते हे आपल्याला यावरून दिसून येतं. इन केस ऑफ लिक्विड, द पार्टिकल्स ऑफ द मॅटर आर नॉट व्हेरी क्लोज टू इच अदर अँड ऑल्सो नॉट अवे फ्रॉम इच अदर. द फोर्स इज मॉडरेट अँड दो it is not strong enough to fix the particles in definite position,
it is strong enough to hold them together. As a result, liquids have definite volume, however, they have fluidity and their shape is not definite, but their shape changes in accordance with the container. द्रव पदार्थांच्या कणांमधील अंतर हे अत्यंत कमी देखील नसतं आणि अत्यंत जास्त देखील नसतं आणि त्यामुळे या थोड्याफार अंतर असल्यामुळे या अंतरामुळे द्रव पदार्थ हे प्रवाही स्वरूपाचे असतात आणि ज्या कंटेनरमध्ये किंवा ज्या आकाराच्या भांड्यात त्यांना तुम्ही ओतणार आहात त्या भांड्याचा आकार त्यांना प्राप्त होत असतो. अशा पद्धतीने ह्या मोहरीच्या दाण्यांना आपण हळू जर हलवला, तो पडदा जर हळूवारपणे हलवला तर याप्रमाणे द्रवाच्या कणांची अवस्था आपल्याला अभ्यासायला मिळते. ज्यावेळेस तुम्ही तो पडदा जोरात हलवतात त्यावेळेस मोहरीचे दाणे सर्वत्र विखुरले जातात आणि या प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. दिस शो द गॅसियस स्टेट ऑफ मॅटर. In gaseous state of matter, the particles are very much away from each other. Their distance between the particles is very greater and so they cannot hold each other. ते एकमेकांना कोणत्याही प्रकारच्या आकर्षण बलाने नियंत्रित करू शकत नाहीत किंवा एकमेकांना धरून ठेवत नाही आणि म्हणून वायूच्या कणांमध्ये हे जे अंतर आहे हे अत्यंत जास्त असतं आणि त्यामुळे वायू हे सुद्धा कसे आहेत, प्रवाही आहेत. Particles of gases move freely and occupy all the available space in the container. Consequently, gases have neither definite shape nor definite volume. And so, we can observe that the particles of gases are too much away from each other. Dear friends, in this chart, you can study characteristic states of matter. Here physical state of matter is given, then some characters of each and every state can be studied easily by using this chart. Students are requested to draw this chart in their notebook. First state is solid. Solids, they are rigid, they show plasticity, they are elastic, they have definite volume, they have definite shape. The compressibility is negligible because the particles of solids are very closely arranged with each other and so they are not compressible. Intermolecular forces are strong. Distance between the particles is very much less. In case of liquid state, liquids are fluid in nature. They have definite volume but indefinite shape. They get the shape of container in which they are stored. Compressibility is very small. Intermolecular forces are moderate and the distance between the particles is also moderate. In gaseous state of matter, they are also fluid. They show fluidity. The volume is indefinite, shape also indefinite. Compressibility is very high. They show very weak intermolecular forces. Intermolecular forces are very weak in case of gaseous state and the distance between particles is very large and because of this the intermolecular forces are weak. दोन कणांमधील अंतर हे अत्यंत जास्त असल्यामुळे गॅसियस स्टेटमध्ये वायू अवस्थेमध्ये द्रव्याचे जे आकर्षण बल आहे, कणांमधील आकर्षण बल हे अत्यंत कमी असतं.